दिवसभराचा उपवास असो की मग मुलांचा मधल्या वेळेचा गोड खाऊ, शेंगदाण्याचे हे लाडू भरपूर फायदेशीर ठरतात. मुलांना बाहेरचं काहीतरी गोड स्नॅक्स किंवा मग प्रोटीन बार देण्याऐवजी हा एक लाडू दिलात ना तरीही नक्कीच आवडीने खातील. तर यामध्ये नुसतेच शेंगदाणे नसून असे काही जिन्नस आहेत की त्यामुळे हे लाडू भरपूर प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम अशा गुणधर्मांनी बनवून झालेत. पौष्टिक तर आहेत, रुचकर देखील आहेत, मुलांना तर नक्कीच आवडतील. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण झटपट पण पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू बनवतो. तर त्यासाठी इथे मी पाव किलोभर घरच्या भुईमुगाचे दाणे घेतले आणि पाव किलोभर गूळ घेतले आणि त्याचबरोबर इथे हे जे घरात मोजका आपले सुकामेवा असतो तो घेतलाय. प्रत्येकी 25 ग्रॅम सुकामेवा आहे. त्यामध्ये बदाम 25 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, काळा मनुका 25 ग्रॅम, डिंक घेतलाय आणि 25 ग्रॅम तीळ घेतलाय. तर यामध्ये एखादं साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालेल, पण जास्त वाढवलं साहित्य तर मग थोडं जास्त घालावं लागेल. सगळ्यात आधी आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घेते. अजिबात त्याची फ्लेम कमी जास्त करायची नाही आणि हाय फ्लेमवर तर शेंगदाणे अजिबात भाजून घ्यायचे नाहीत, करपले जातील ते. तर इथे बघा साधारण 9 ते 10 मिनिटांपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेते आणि ही सालं सुटेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घेतले, अजिबात करपवून घेतलं नाही. हे बघा छान सालं सुटतात. शेंगदाणे देखील चांगले भाजलेत. उतरून घेते साईडला. आता हे खूप जास्त गरम आहे, जरा थंड होऊ देत, मग सगळी सालं काढून घेऊयात. तोपर्यंत हे सगळे सुके मेवे आहेत ते भाजून घेऊयात. तर आधी तीळ भाजून घेते. तीळ सुद्धा आपल्याला अजिबात करपवायचे नाहीत, मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. एकदा का तीळ चटकायला लागले मग तेही साईडला उतरवून घेतले. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातले आणि हा जो सुकामेवा आहे तो आपण परतवून घेऊयात. एक 2-3 मिनिटांनंतर याच्यातच काळे मनुके घालते, ते सुद्धा छान तुपावरती परतून घेऊयात. तरी ते हा सुकामेवा अजिबात करपवायचा नाही, तो सुद्धा छान परतवूनच घेतलाय. काढून ठेवते का ताटामध्ये. कढईत जे काही तूप शिल्लक आहे त्यामध्ये हा डिंक घालून घेते, छान परतवून घेऊयात. डिंक शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो, त्याने हाडांना मजबूती भेटते आणि भरपूर ऊर्जा देखील भेटते. आता छान फुललाय डिंक, तोही काढून घेते. आणि आता हे बघा शेंगदाणे थंड झालेत पूर्णपणे. इथे सगळी सालं जी आहेत ती काढून घेऊयात. तर इथे सगळे दाणे मी व्यवस्थित सोलून घेतलेत. एकही बघा तुम्हाला शेंगदाणा करपलेला दिसणार नाही, छान असे कुरकुरीत करून घेतलेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे सोलून घेतलेले शेंगदाणे तीळ हे एकत्र बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी बारीक अशी पावडर करून घेतले, एका ताटामध्ये काढून घेते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात हे सगळे सुके मेवे जे परतवून घेतले ते सुद्धा बारीक करून घेतलेत आणि आता हे दोन्ही आपण एकत्र मिक्स करून घेऊयात. ही सुक्या मेव्याची भर तुम्हाला थोडी डार्क दिसेल, काळ्या मनुक्यामुळे डार्क झाले, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर इथे मिश्रण एकजीव करून घेतले, थोड्या वेळासाठी साईडला ठेवते आणि आता गॅसवर पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक होतं, त्यातच हा सगळा गूळ घालून घेतला. गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. गूळ पूर्णपणे वितळला, गॅसची फ्लेम बंद करून कढई खाली उतरले. आता याच्यातच जी आपण मगाशी एकजीव केलेली भरड होती सगळी मिक्स करून घेऊयात. थोडंसं मिक्स करून घेतल्यावर लगेचच 2 चमचे इतकी जायफळ वेलची पावडर घातली आणि लाडूला छान सुवास येतो. आता हे पुन्हा हे एकत्रित एकजीव करून घेते. हे बघा असं छान लाडू वळला जाते, काही याला कष्ट वगैरे पडत नाही. इथे मी मध्यम आकाराचे लाडू वळून घेते, खूप जास्त मोठे नाही किंवा खूप अति लहानही नाही. हे असे मध्यम आकाराचे लाडू असले की आवडीने खाल्लाही जातो, संपवलाही जातो. आणि गुळाचं प्रमाण घेतलं ते सुद्धा सांगते तुम्हाला. पाव किलो शेंगदाणे असतील तर मग 200 ग्रॅम. आपण सुकामेवा घेतलाय म्हणून मग पाव किलो शेंगदाणे पाव किलो गूळ घेतलाय. सुकामेवा नसेल तर मग पाव किलो शेंगदाणे असतील तर मग 200 ग्रॅम गूळ. बरं, आपण जे काही सुकामेवा घेतलाय ते घरामध्ये सहज उपलब्ध असतो, जसं की सफेद तीळ. तर सफेद तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, प्रोटीनसुद्धा असतात. डिंकामुळे हाडांनाही मजबूती मिळते. झालंच तर काळा मनुके, यामध्ये सुद्धा भरपूर आयर्न असतं, शरीराला ते सुद्धा उपयोगी ठरतं. तर इथे भरपूर प्रोटीन, लोह, फायबर, कॅल्शियम असलेले पौष्टिक लाडू तयार झालेत.
आता जे काही साहित्य घेतलं होतं त्यामध्ये एक समान 19 लाडू तयार झाले. असे हे मऊ मऊ लाडू मुलांना तर नक्कीच आवडतील, पटकन संपवून टाकतील आणि उपवासाला तर चालण्यासारखे आहेतच. तर ही लाडू रेसिपी आवडली, घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. थँक्यू.